कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। पुढची बातमी बघूयात। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संजय निरुपम हे आक्रमक झालेत। संजय राऊत यांनी नेपाळ हिंसाचारावरून भारत सरकारला इशारा देत आपली अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवलेली होती आणि याचवरून आता संजय निरुपम यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये संजय राऊत यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे। संजय राऊत यांचं कृत्य हे देशद्रोही आणि भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी कट रचत असल्याचं म्हणत निरुपम यांनी ही तक्रार दिलेली आहे। नेपाळमध्ये परवा जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारचा सूत्र पकडून उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 2-3 असा ट्विट केला आणि अक्षरशः या देशाच्या पंतप्रधानाला धमकी दिलेली आहे आणि त्या ट्विटमध्ये हिंसा भडकविण्याचा काहीतरी ते प्रयत्न करत आहेत असा साफ दिसतो। यासाठी मी आज वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतच्या विरोधात एक तक्रार घेऊन आलेले आहोत। तर संजय राऊत यांच्या विरोधामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार संजय निरुपम हे काहीसे आक्रमक झालेले आपण बघतोय। नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उफाळलेला पाहिलेला होता। आज या हिंसाचाराचा अक्षरशः 4था दिवस आहे, मात्र तिथली परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाहीये। याच मुद्द्याला घेऊन संजय राऊत यांनी काही ट्विट केलेले होते। नेपाळसारखा हिंसाचार भारतामध्ये होऊ शकतो अशा वक्तव्याला आता संजय निरुपम यांनी आक्षेप घेतलाय। संजय राऊत यांची भाषा ही देशद्रोहासारखी असल्याचं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलेलं आहे आणि त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देखील दाखल केलेली आहे।